नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत मोठी अपडेट. पीक विमा संदर्भात मोठी अपडेट आली समोर. 7 विभागातील 29 जिल्ह्यात आज 11 वाजता पैसे जमा होणार. मग कधी पैसे जमा होणार? येत्या 1 ते 2 दिवसामध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 29 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पीक विमा संदर्भातील मोठी अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे. महाराष्ट्रात सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार. साधारणतः 9 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 258 कोटी पीक विमा आज जमा होणार आहे. कोणते जिल्हे आहेत जे राहिलेले आहे त्या सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या काही दिवसात आपले पैसे जमा होणार आहे. सर्वांनी बॅलन्स तपासायचा आहे. सर्वांना पैसे येणार आहे. मग काय आहे प्रक्रिया, कशा पद्धतीने पैसे येणार आहे, टप्प्याटप्प्यात कसे पैसे टाकलेले आहे, याविषयीची आज सविस्तर चर्चा आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार. सुरुवातीला चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बघा, महाराष्ट्राच्या खरीप हंगामातील 2024 मधील अग्रिम पीक विमा व वैयक्तिक क्लेमचे पैसे खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांमधून पैसे खात्यात येणार आहे. मग या संदर्भातली अशी अपडेट आहे की ज्या शेतकऱ्यांनी क्लेम मंजूर झालेला आहे अशा शेतकऱ्यांना आज 11 वाजेपर्यंत पैसे येणार आहे. 7 विभागात नेमके कोणते जिल्हे आहे व कोणत्या बँका आहे जेथे पैसे येणार आहे याविषयीची सविस्तर चर्चा घेऊया. आता बघा, पीक विमा खात्यात जमा. खरीप 2024चा पीक विमा आपला अजूनही आला नसेल तर आपण चेक करायचा आहे. PMFBY या संकेतस्थळावरती जाऊन आपला पीक विमा किती जमा झालेला आहे, कशा पद्धतीने आपली यादी आलेली आहे, किती रक्कम आहे. जर फॉर्ममध्ये काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर करून पैसे लवकरात लवकर येण्यासाठी आपण रजिस्ट्रेशन KYC केलेलं आहे का सगळं बघितलं पाहिजे. कारण का बघा, बऱ्याच शेतकऱ्यांचं KYCमुळे पैसे रिटर्न जात आहे. पीक विमा जो 1 रुपयातला आपण मंजूर केलेला होता याची रक्कम आता सरकारने वाढवली आहे. 25,000 रुपये प्रति जो काही आपला हेक्टरी खर्च आहे या खर्चाच्या हिशोबाने पैसे वाढवले आहे. आता बघा, पीक विमा म्हणजे काय, तर सरकार पीक विमासाठी पिकांसाठी जे संरक्षण देते ते 100% पैसे 29 जिल्ह्यात सुरू होणार आहे. आजपासून पीक विमा वाटप उर्वरित शेतकऱ्यांना मिळणार आहे. एकूण 3,175 कोटीचं वाटप होणार आहे असं राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच कृषी मंत्री यांनी सांगितलेलं आहे. महाराष्ट्रात पीक विम्याची जी काही नियमावली असे ही राज्य आणि केंद्र असे दोन्ही मिळून पैसे देत असतात. केंद्राने लवकर पैसे दिले होते परंतु राज्यामुळे आपले पैसे थोड्या काही दिवसापासून अडकलेले होते. आता महाराष्ट्रात किती पैसे आलेले आहे, कोणत्या तालुक्यातील कोणत्या जिल्ह्यातील पैसे आलेले आहे, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे प्रत्येक शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे. अजून काही फक्त मोजकेच जिल्हे असे आहे की जिथले पैसे आलेले नाही, परंतु बाकी सर्व ठिकाणचे पैसे आता टप्प्याटप्प्यात जमा व्हायला सुरुवात झाली. आपल्यापर्यंत जर अजून पैसे आले नसतील तर आपल्या लवकरात लवकर आपलं खातं तपासणं किंवा आपल्या जवळचे जे काही कृषी अधिकारी असतील किंवा PMFBY या संकेतस्थळावरती जाऊन चेक करणं गरजेचं आहे. कारण सर्वीकडे पैसे यायला सुरुवात झाली आहे. अकोला, अमरावती, अहमदनगर, धाराशिव, संभाजीनगर, जळगाव, जालना, धुळे सर्व ठिकाणी पैसे जमा झाले आहे. अजूनही आपले पैसे जमा झाले नसतील तर आपले खाते तपासा व अधिक माहितीसाठी आमच्या किसान मित्र चॅनलला, किसान राजा चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन पीक विमा संदर्भातील अपडेट पाहायला मिळतील. महाराष्ट्रातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली सर्व ठिकाणी पीक विमा जमा झाला आहे. परंतु ठराविक ठिकाणी पीक विमा जमा व्हायचा राहिला आहे. तो येत्या 2 ते 3 दिवसामध्ये दोन ट्रिगरमध्ये सरकार पैसे जमा होताना हा ठराविक बँकांमध्ये जमा होणार आहे. मग कोणत्या बँकांमध्ये पीक विमा जमा होणार आहे याविषयीची आपली आजची चर्चा आहे. तर महाराष्ट्रातील बँक ऑफ इंडिया असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, अशा महत्त्वाच्या बँकांमध्ये या 12 बँकांमध्ये सर्वात आधी पैसे येणार आहे. बँक ऑफ बॅनरा असेल, बँक ऑफ बडोदा असेल, बँक ऑफ इंडिया, ICICI, पंजाब नॅशनल, स्टेट बँक, सेंट्रल बँक, त्याचबरोबर युनियन बँक, IDBI बँक या बँकांमध्ये सर्वात आधी पैसे येणार आहे. आपले खाते या बँकेमध्ये नसेल तर या खात्यामध्ये पैसे लवकरात लवकर येतील याची शक्यता आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद मित्रांनो.